विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली तेव्हा ते 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते. नागपुरात शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट. पालिका निवडणुकीसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही, तर त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात. पालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान. मुंबई महानगरपालिकेबाबत राज आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ, तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही, संजय राऊतांचं विधान. प्रफुल्ल लोढांकडे महाजनांच्या अनेक सीड्या, तर मला जोडे मारण्याऐवजी लोढा आणि महाजनांना जोडे मारा. भाजपच्या आंदोलनावरनं खडसेंचा हल्लाबोल. राहुल गांधींच्या आरोपानंतर विखे पाटील आणि थोरात आमने सामने. संगमनेर आणि शिर्डीतही घोटाळा झाल्याचा थोरातांचा आरोप, तर लोकसभेच्या जागा बोगस मतदानानं निवडून आल्या का, विखे पाटलांचा सवाल. सोलापुरातील शरणू हांडे अपहरण प्रकरणी आणखी 2 आरोपींना पोलिसांकडून बेड्या. कर्नाटकच्या इंडी गावात पोलिसांची कारवाई. दादरमध्ये वाहनावर धान्याचा डबा ठेवत कबुतरांना खाद्यपुरवठा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचं दादरमध्ये उल्लंघन, जाब विचारल्यानंतर संबंधित व्यक्तीची अरेरावी. कराड गँग दहशत माजवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कराड विरोधात केलेल्या पोस्टमुळे तरुणाला धमकावत माफी मागायला लावल्याचा प्रकार. बीडमध्ये कराडची दहशत कायम असल्याच्या चर्चा. पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूया नागपूरमधून येते. नागपुरात शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती असं पवार म्हणतात, तर 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असा सुद्धा उल्लेख शरद पवारांनी केलाय. तर दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. आता असंच आहे, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं, तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती. आणि म्हणून असे लोक भेटत असतात, म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. त्यांचा मोठा गौप्यस्फोट बघायला मिळतोय. राहुल, नागपुरात शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट बघायला मिळतोय. अगदी खरं तर आतापर्यंत जर बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून खरं तर राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील सुरुवातीपासून असे अनेक आरोप केले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बेंगलोरमध्ये झालेल्या मतांच्या फेराफेरीमध्ये दिलेले पुरावे, एकाच पत्त्याचे ऍड्रेस आणि यासोबतच वेगवेगळी नावं अशा पद्धतीचं संपूर्ण जो प्रेझेंटेशन आहे ते दिलं होतं. आणि त्यानंतर तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं मतांची हेराफेर झाली, यासोबतच राष्ट्रीय नेत्या एनडीएच्या संदर्भात ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले होते याला देखील उत्तर दिलं होतं. आणि आता मात्र राज्यात देखील अशाच पद्धतीचा दावा जो आहे तो कुठे ना कुठे शरद पवार करताना दिसत आहेत. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे अशाच पद्धतीची ऑफर आपल्याला देखील दिली गेली होती. असा जो गौप्यस्फोट आहे तो पवारांनी केला आणि त्यामुळं ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, ज्या दिवशी हे सगळं झालं, आता मात्र याला
सत्ताधारी भाजप असेल, महायुती असेल, कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहावं लागेल. मात्र एकंदरीत बघितलं तर आता राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पाठोपाठ राष्ट्रवादी देखील अशाच पद्धतीनं मतांच्या फेराफेरीचं समर्थन करते असंच म्हणावं लागेल. अगदी राहुल, आणि एक महत्त्वाचा त्यांनी उल्लेख केला तो म्हणजे 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. 234 जागांचं बहुमत असणारं महायुतीचं सरकार आणि त्याला आलेलं बहुमत हे ज्या पद्धतीनं वारंवार संशयाच्या दृष्टीनं पाहिलं जात होतं, विरोधकांकडून वारंवार आरोप केले जात होते, तसाच काहीसा आकडा म्हणजे 145 जागांचं बहुमत ज्या ठिकाणी लागतं सत्ता स्थापन करण्यासाठी त्याच ठिकाणी 160 जागांची गॅरंटी जी आहे ती जर शरद पवारांना कुणी दिली होती बरं. तर हा एक खूप मोठा दावा शरद पवारांच्या माध्यमातून करण्यात येतोय. एकंदरीत बघितलं तर शरद पवार ज्या ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठल्या ना कुठल्या गोष्टींचं सगळे संदर्भ त्याचं राजकारण देखील पाहावं लागतं. एका बाजूला राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवर मतांच्या बाबतीतली जी आरोप प्रत्यारोप करत असताना दुसऱ्या बाजूला राज्यात देखील आणि तेही नागपुरात पत्रकार परिषदेत उत्तर देताना शरद पवार यांनी जो उल्लेख केलाय नक्कीच यानंतर आता महायुती याला नेमकं कसं उत्तर देते. फक्त राहुल, काही काळ मी तुम्हाला थांबवतो. आपल्यासोबत प्रसाद लाड आहे, त्यांच्याकडे जाऊया. प्रसाद जी, आपण बघतो नागपुरात खरं तर शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे. शरद पवार साहेब हे राजकारणामध्ये नेहमीच आदराचं स्थान असलेलं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. सत्तेत असो, सत्तेच्या बाहेर असो, आम्ही विरोधक असो, नेहमीच पवार साहेबांचा देवेंद्रजींपासून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी सन्मानच केला. शरद पवार साहेब अशा प्रकारची स्टेटमेंट करू शकतात याबद्दल मला प्रथमतः हास्य येते. मुंगेरी लाल के हसीन सपने नावाची एक सिरियल असायची. आता शरद पवार देखील मुंगेरी लाल के हसीन सपने लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतायत का? माझ्या समोर एका कार्यकर्त्यासमोर हा एक प्रश्न आहे. आणि ज्या राहुल गांधींचं तुम्ही नाव घेतलं त्या नॅशनल जोकरच्या मागे पवार साहेब जर जाणार असतील तर मला वाटतं पवार साहेबांची देखील राजकीय बुद्धिमत्ता कुठेतरी कमी व्हायला लागली आहे किंवा राजकीय बुद्धिमत्तेवरती मला शंका यायला लागली आहे, हे मला या माध्यमातून सांगावं वाटतंय. निवडणुका महाराष्ट्राच्या झाल्या, महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला न्याय दिला, महाराष्ट्राच्या जनतेने मोदी सरकारच्या कामाला न्याय दिला, देवेंद्र फडणवीसांच्या कामाला न्याय दिला आणि खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये लाडक्या बहिणी, लाडका शेतकरी, लाडका कामगार, लाडका कष्टकरी हा महायुतीच्या मागे उभे राहिला. आज 6-8 महिन्यानंतर देखील जर अशा प्रकारे त्या झालेल्या आघातातून जर हे बाहेर येणार नसतील तर मला वाटतं की भविष्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य हे फारच अडचणीत आहे. आता देखील आपण पाहत असाल अनेक लोक सपाचे असतील, काँग्रेसचे असतील, हे महायुतीच्या पक्षामध्ये येत आहेत आणि भविष्यात हा पक्षच राहतो की नाही आणि उभाटा पण राहतो की नाही शंका आता आमच्या मनामध्ये येते. प्रसादजी, आणखीन एक महत्त्वाचा त्यातला उल्लेख म्हणजे 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असं सुद्धा शरद पवार म्हणालेत. आम्ही तर 237 जागा जिंकलो साहेब. 237 जागा हे आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकऱ्यांच्या जीवावरती जिंकलो. या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी आणि मराठ्यांनी देखील आम्हाला मतदान केलं, ओबीसीनी मतदान केलं, सर्वसामान्य सर्व जातीच्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि ज्या पद्धतीमध्ये लोकसभेमध्ये एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, संविधान बदलणार, संविधान बदलून भारत देशामध्ये तुम्ही लोकशाही संपवणार, अशा प्रकारचा नेरेटिव्हला जे लोक बळी पडले होते त्यांना सत्यता लक्षात आली आणि कशा प्रकारे काँग्रेस फसवत आहे. एक लाल रंगाची कोरी डायरी घेऊन संविधान असल्याचं जे भासवत आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय, जनतेच्या लक्षात आलं आणि महायुतीला 237 जागाचा घटक पक्षाचा विजय मिळाला. मला वाटतं की त्या धक्क्यातून अजूनही सावरले जात नाही आणि खरं तर मी पुन्हा परत सांगतो की माननीय पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची स्टेटमेंट राहुल गांधीला पकडून करावी आणि राहुल गांधीच्या गिरवलेल्या कित्त्यावरती कित्ता गिरवावा ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि महाराष्ट्रालाही न पटणारी गोष्ट. बरं, आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे सुद्धा, त्यांच्याकडे पण जाऊया. अतुलजी, आपण बघतोय शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती आणि 160 जागा जिंकून येण्याची गॅरंटी देत होती असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आता हे सगळं जे गडबड घोटाळा जो आहे तो राहुल गांधीजींनी पुराव्यानिशी समोर केलेला आहे. आता दुर्दैवाची गोष्ट किंवा असं म्हणा की गाडी में 3 का ज्याला म्हणतो आपण तशी परिस्थिती आहे. उत्तर द्यायचं आहे ते निवडणूक आयोगाला, पण उत्तर कोण देत आहे तर भाजप देत आहे. म्हणजे यांची मिलीभगत यांनी मिळून केलेलं आहे. म्हणून चोर चोर मौसेरे भाई एक दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात आहे. मोठे नेते काहीच बोलत नाहीयेत. एकही कोणाचीही प्रेस कॉन्फरन्स आली नाही. फक्त अमित शहाचं स्टेटमेंट आलं की तुमच्या आजोबाच्या काळापासून आहे. मग त्यांच्या आजोबाच्या काळापासून तुम्ही कसे 3 वेळा निवडून आले?
हा प्रश्न उपस्थित होतो ना. तर प्रश्न हा नाही कोणाच्या काळापासून काय होतं. प्रश्न हा आहे की जे जे पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे राहुल गांधींनी, त्याचे क्रमवार उत्तरं, त्या 5ही प्रश्नांची उत्तरं जे आहे ते इलेक्शन कमिशन का देत नाही. इलेक्शन कमिशन का खोटं बोलतं. 3 डिसेंबरला संपूर्ण लोक गेले होते. त्याच्यामध्ये नाना पटोले साहेब होते, त्याच्यामध्ये जयराम रमेश होते, अभिषेक मनु सिंघवी होते. तर त्यावेळेस तर शेरोशायरी सुनावली तत्कालीन चीफ इलेक्शन कमिशनरनी शेरोशायरी सुनावली. मी सुद्धा होतो तिथे. तर ह्या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे. आणि मला एक कळत नाही की निवडणूक आयोगाच्या त्या वोटर लिस्टमध्ये एवढ्या गडबडी होत असेल तर त्याच्यावर तर ऑब्जेक्शन बीजेपीने घेतलं पाहिजे. पण ऑब्जेक्शन घेण्याच्या ऐवजी बीजेपी त्याला सपोर्ट करते आहे. म्हणजे याचा अर्थ बीजेपीनी निवडणूक आयोगासोबत मिळून हे सगळे गडबड घोटाळे केलेले आहे. कारण की त्यांनी इतके चुका केलेल्या आहे, इतकं त्यांनी पाठ दाखवलेली आहे. पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडियाला निवड समितीतून काढलं. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मशीन रिडेबल वोटर लिस्ट मागितली, तो कायदा सेक्शन 92 बदलून टाकला आणि त्याच्यामध्ये कायदा केला की आम्ही असं काही कुठलेही डॉक्युमेंट देणार नाही. त्याच्यानंतर चंदीगड हायकोर्टाने सांगितलं सीसीटीव्ही फुटेज द्या, डेटा द्या. कोर्टाने सांगितलं, कायदा बदलवून टाकला. म्हणजे हे सगळं हे जे पळणं सुरू आहे ना इकडून तिकडून अनिल मसी, याला जेव्हा उघड्या डोळ्यांनी सगळ्यांनी पाहिलं वोट खराब करताना आणि जिंकून देताना बीजेपीला, त्यावेळेस सुद्धा बीजेपी त्याचा सपोर्ट करत होती. शेवटी सुप्रीम कोर्टाला ते मान्य करावं लागलं. पुरावेच होते समोरासमोर. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून स्पष्टपणे दिसत आहे की गडबड घोटाला आहे, गोलमाल आहे. आणि त्याच्यामुळेच आता ह्या गोष्टीच्या बाहेर आणलेल्या राहुल गांधींनी हे सगळे बावचळून गेलेले आहे. त्याची उत्तर देण्यापेक्षा राहुल गांधींना वाईट बोलून हे लोक आपली चोरी जी आहे ते लपवण्याचा प्रयत्न करतात आहे. बरं, खरं तर आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख शरद पवारांनी केला, तो म्हणजे 160 जागा जिंकून येण्याची गॅरंटी तर देत होते आणि या दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असं सुद्धा ते म्हणालेत. नाही, आता शरद पवार साहेब कोणतेही स्टेटमेंट करण्यापूर्वी त्याची शहानिशा केल्याशिवाय करतील असा त्यांचा राजकीय इतिहास नाही आहे. ते एखादी गोष्ट 10 वेळा आलटून पलटून बघतील, अनेकांकडनं त्यातले सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि नंतरच बोलतील, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. आणि ते जर बोलले असतील तर ते सगळ्यांनी सिरियसली घेतलं पाहिजे. भाजपने सिरियसली घेतलं पाहिजे, कारण सरकारमध्ये ते आहेत. त्यांनी सिरियसली घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण ते कारवाई करण्यापेक्षा ते लपवण्याचा का प्रयत्न करतायत, त्याला झाकण्याचा प्रयत्न का करतायत. त्यांचा टार्गेट शरद पवार साहेब किंवा राहुल गांधीजी का आहेत. त्यांचा टार्गेट निवडणुकांमध्ये जे गडबड घोटाळे होतात ते का नाही आहेत. याचं कारण असं आहे की ते स्वतः चोर आहे. बरं, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते, हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा उल्लेख आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं ना की शरद पवार साहेब कुठलेही स्टेटमेंट असं हवेत करणार नाही. प्रश्न हा नाही आहे की कोणी बोलले होते नाही बोलले होते. प्रश्न हा आहे की भाजपचं सरकार असताना भाजप निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी, उत्तरं द्यावी, त्याच्यामध्ये सुधारणा कराव्या असं न म्हणता त्यांना सपोर्ट का करतायत. का सपोर्ट करतायत. मग चोरी केली म्हणूनच करताय ना. बरं, धन्यवाद अतुलजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर आपण बघतो नागपुरात शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती असं शरद पवार म्हणतायत. दरम्यान 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असा सुद्धा उल्लेख शरद पवारांनी केलेला आहे. शरद पवार नागपूरमध्ये आणि नागपूरमध्ये शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असं शरद पवार म्हणतायत. आणि या दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असा शरद पवारांनी उल्लेख केलेला आहे. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट बघायला मिळतोय. शरद पवार नागपुरातून बोलत होते आणि यावेळेला विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला. आपण शरद पवार नेमकं काय म्हणाले ते एकदा बघूया. खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. आता असंच आहे, विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत, आम्ही तुम्हाला
160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. तर आपण बघितलं शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. नागपुरातून ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असं शरद पवार म्हणतात आणि दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे ती 2 माणसं कोण हा प्रश्न उपस्थित होतोय. 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते शरद पवारांना ही 2 माणसं भेटली आणि 160 जागा जिंकून येण्याची गॅरंटी देत होते आणि या दोन्ही लोकांची राहुल गांधींची भेट घालून दिल्याचं शरद पवार म्हणतात. त्यामुळे शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट बघायला मिळतोय. शरद पवारांना भेटलेली ती 2 माणसं कोण असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय. 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळचा प्रसंग ते सांगत होते आणि यावेळेला विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 माणसं भेटायला आली आणि या 2 माणसांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असं शरद पवार म्हणतात. तर या दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असा सुद्धा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट बघायला मिळतोय. शरद पवार आज नागपुरात आहेत आणि नागपूरमधून शरद पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली होती असं ते म्हणतात आणि या दोन्ही माणसांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे. तर दोघांची राहुल गांधींची भेट घालून दिली असं सुद्धा शरद पवार म्हणतात. नरेश मस्के आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. नरेश, आपण बघतोय शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. 2 माणसं भेटायला आली होती आणि 160 जागा जिंकून येण्याची गॅरंटी देत होते असं ते म्हणतात. तुम्ही कसं बघता याकडे? आता पवार साहेबांनी आता मी पण वाहिन्यांवरती हे पाहिलं ऐकलं की 2 माणसं आलेली आणि एवढ्या जागा जिंकून देतो म्हणून सांगितलेलं. मला वाटतं पवार साहेबांनी त्याच वेळी ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या की बाबा असा असा प्रकार सुरू आहे आणि आता एवढ्या उशिरा का सांगतायत. पवार साहेबांचा इतिहास आहे. मला आठवते 12 मार्च 1993 रोजी मुंबईत ज्यावेळी बॉम्बस्फोट झाले होते त्यावेळी त्यांनी 13 बॉम्बस्फोट झाले म्हणून डिक्लेअर केलेलं आणि काही दिवसांनी त्यांनी सांगितलं 12च झाले होते. मी 13वा आकडा हा स्वतःहून डिक्लेअर केला. त्यामुळे पवार साहेबांची ही सवय, हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरती मला अशी आणखी काही प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही. या निमित्ताने खरं तर आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो की ती 2 माणसं कोण असावीत? पवार साहेबांनी सांगितलं तर बरं होईल. आणि एक महत्त्वाचा त्यातला उल्लेख म्हणजे त्यात त्यांनी असं सांगितलं की 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते आणि दोघांची राहुल गांधींची भेट सुद्धा घालून दिली असंही ते म्हणालेत. ते बघा, पवार साहेबांची मेमरी खूप स्ट्रॉंग आहे असं म्हटलं जातं. म्हणजे 20 वर्षापूर्वी जरी कार्यकर्ता त्यांना भेटला तरी ते नावानिशी त्याला ओळखतात 20 वर्षानंतर भेटला. त्यामुळे पवार साहेबांना ही 2 माणसं नक्कीच माहिती असतील, त्यांची नावं माहिती असतील. त्यामुळे त्यांनी ती सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. निश्चित. नरेश मस्केजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.